आणि आता राज्यसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आपल्याला आठवत असेल तेव्हा सगळ्यांचेच म्हणजे मी जाहीरपणे महाविकास आघाडीचे आभार मानतेच, पण आमच्या विरोधात पक्षात भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदेंची सेना असेल, आम्ही सगळ्यांनीच एकत्र मिळून चर्चा केली. अनेक दिवस इलेक्शनच्या आधी प्रत्येकानेच एकामेकावर विश्वास दाखवला आणि आदरणीय पवारसाहेब त्यावेळेस जेव्हा निवडून आले ती म्हणजे अनअपोज्ड इलेक्शन झालं, कारण का सगळ्यांनीच समंजसपणा आणि उत्तम डायलॉग एकामेकाशी ठेवला. आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, जी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो त्या विचारांचा वारसा आहे की विरोधक हा आपला शत्रू नसतो. ही लढाई वैचारिक लढाई आहे, ही वैयक्तिक नाही. त्याच्यामुळे मतभेद हे असलेच पाहिजेत, पण मनभेद असता कामा नये. त्याच्यामुळे राज्यसभेचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा सगळ्याच पक्षांनी समंजसपणा दाखवला. अनेक दिवस त्या इलेक्शनच्या आधी आम्ही सगळे सन्मानाने एकामेकाशी बोलत होतो आणि त्यातून ते बिनविरोध झालं. आणि त्याच्यामुळे बिनविरोधच्या प्रक्रिया अनेक वेळा झाल्या आहेत, काही झालेल्याही नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये काँग्रेसची भूमिका ही लोकशाही पद्धतीने त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यात मला काही फारसं गैर वाटत नाही किंवा काँग्रेसला कोणी कधी कॉन्टॅक्ट केला ह्याची मला काय फारशी माहिती नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.